मंडळी सगळ्यांना रामकृष्ण हरी। सर्वप्रथम तुम्हाला निर्जला एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि हे बघा आम्ही आज कुठे आलो, आम्ही आलो आहोत कारली तोडायला। बघू शकता तुम्ही कारल्याचा बाग किती छान आहे आणि कारली पण अशी व्यवस्थित नियोजन पद्धतीने केलेलं आहे। हे बाग तयार बघू शकता तुम्ही। आणि कारली आहे बघा, कॅरेट कसे भरतायत, तरी पण आता हे बरेच दिवस झाले कारले तोडून कारली जरा संपत आलेला आहे। जरा कमी पडली तर आता सारखीच कवर चालणार ना, जरा कमी कमी निघायला लागली आता कारली। तुम्ही बघू शकता मस्त अजून पण चांगला बाग आहे। कारली पण किती मोठी मोठी आहेत आणि छान कारली आहेत। आणि आठवड्यातून 1-2 वेळेस असतंच आम्हाला ही कारली। कशी वाटतात तुम्हाला कारली? हां तोडतोय आम्ही टोमॅटो। हे बघा दिवसातून किती कामं असतात आम्हाला आणि किती नाही काही सांगताच येत नाही। कारली तोडून झाली आणि आता टोमॅटो तोडायला आलोय। बघा ही आमची मंडळी सगळी लागली टोमॅटो तोडायला। कारल्याचा बाग 10 वाजेपर्यंत तोडायचा असतो, 10च्या नंतर बंद असतं कारल्याचं काम। आणि आता त्यांचीच एक टोमॅटो तोडतो आम्ही आता। बघा हा टोमॅटोचा बाग कसा आहे का नाही, एक नंबर। माणसं पण किती आमची, माणसं जास्त असल्यामुळे काम उरकतंय। माणसं वाढलीत ना कामाला, त्याच्यामुळं काम पण उरकतंय। आणि एका दिवसाचं काम 2 दिवसाचं काम एकाच दिवसात होते आता माणसं वाढल्यामुळे। चला मग असंच माझा कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा। पुढच्या काय काम आहे दुपारनंतर ते तुम्हाला दाखवेन मी। या मंडळी आता आमची नाश्त्याची सुट्टी झाली, आम्ही करतोय फराळी उपासाचं। आज एकादशी आणि गुरुवार पण आहे, आम्ही खातोय उपासाचं। आणि बाकीचे आहेत बिन एकादशीवाल्या, त्या खातात भाजी भाकरी। तर मी बघा काय काय आणले, मी आणले भुईमुगाच्या शेंगा, वेफर्स, खिचडी, उपवासाची भाकरी आणि शेंगदाण्याचं बेसन आणि डाळिंब पण आहे। बघा एकादशी करा पण बकरीवाणी चारा पण एकादशी करा अशी एक म्हण आहे, ते बरोबर आहे, तसंच आहे। तुम्ही सगळं खाऊ शकता उपवासाचं, पण एकादशी करा, कारण एकादशी केल्याची चांगली असते, बरोबर की नाही? मग या सगळं फराळ करा। बघा मंडळी आम्ही आलोय आता दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे कालच्या ठिकाणी। काल आमची ऊसाची लागवड अर्धवट राहिली। उतरत त्यात गाडीतून बायका। मेन रोड आहे, मेन हायवे पुढे काय आहे काका, एक द्या ना बाई, लय चिखलानी भरवलं बायांनी ग। मला दे ना, काढ ना, घेऊ काढ ना, घेऊ काढ ना, घे काढ, मला पण काढ, मला पण या खाली हाणून बघू दे बाई खड्डा कसा होतोय ते। हा ठीक आहे, एक कुदळ घे ग, आपापल्याला कुदळ्या घ्या। हे बघा ही लागवड करायची हे वावर आहे, कालचं राहिलेलं। आता हे आम्ही आले ऊसाची लागवड करायला। कुदळ्या घेतात ते पुण्यातून, गाडीकडेच आहे। चला घेतो ऊसाची लागवड करून। बघू शकता मंडळी तुम्ही आम्ही आज काय काय काम केले आणि आता हे काय काम करायला आलो। हे बघा ऊसाची लागवड करायला आलोय आम्ही कालची। हे सगळ्यांच्या डोक्यावर तुम्हाला दिसतात ऊसाची रोपटी। बघा चालल्यात एकामागे एक एकामागे एक कालची राहिलेली लागवड पूर्ण करायला। काल काय लागवड झाली नाही आमची, झाली नाही म्हणण्यापेक्षा रोप कमी पडलं त्याच्यामुळे झाली नाही। आज आम्ही त्या मालकाने रोप आणले आणि आज आम्ही आलो लागवड करायला। हे बघा चालल्यात रोप घेऊन। हे बघा याच्यात लगेच पाणी पण सोडलं। चला घेतो आता आम्ही लागवड करून। मंडळी झाली आमची सुट्टी, निघालो आता आम्ही घरी। त्यांच्याकडे द्या, मालकीन बाई पुढे गेल्या, त्यांच्याकडे द्या कुजळी। हा तुमच्या नाही धुतल्या,
तुमच्या नाही भिजल्या. सवा निघायचं आता लागतील 10 तास. मग काय देवली जाऊ तशाच. मालकीन बाई एका जागेवर बसा. कुदळ्या गेल्या एका जागेवर बसा. भया त्याला किती वेळ लागेल बाई धुवायला असं काय. मग आता निबार निघतील का त्या. मग हे बघा कुदळ्या घेतल्या होत्या काल. कुदळे हरवल्यामुळं कुदळे मोजून द्यायला लागलोय आम्ही आता घरी जाताना सुट्टीच्या वेळेस. हा ए सुशील ताई कुदळ दिली का. चला दिली कुदळ. बाबू ती कुदळ दे. कोणाची ती मालकीन बाईकडे दे. अगं दिली कशी म्हटली तू. हातात नेऊन दे. मग हे बघा चला आता झाली आमची सुट्टी. कुदळ्या पण जमा झाल्यात. आज काही कुदळी हरवली नाही काय नाही. निघालात आम्ही घरी. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सगळ्यांना तोपर्यंत बाय बाय.